नेवासा फाटा येथे भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड यांच्या समवेत आमदार बाळासाहेब मुरगुटे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। याप्रसंगी बोलताना आमदार बाळासाहेब मुरगुटे म्हणाले की नामदार पंकजाताई मुंडे यांनी कुकाण्यातून परिवर्तन यात्रा सुरू केली आणि तालुक्यात परिवर्तन घडले। त्यांच्या खात्याकडून तालुक्याला 45 कोटी रुपयांचा विकास निधी मिळाला। सत्ता असताना गडाखांनी काय विकास केला? समान पाणी वाटप कायदा झाला तेव्हा गडा काय करत होते? असा सवाल त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला। त्याला काय आदर आहे? ही जी गंगाकाठ दिसती, या गंगाकाठेला जे पुनर्वसनचे जे कामं झाले त्या कामाचा निधी देखील रस्त्याचा असेल, समाज मंदिराचा असेल, पाणी टाकीचा असेल किंवा वेगवेगळ्या धरणग्रस्तांच्या निमित्ताने या पुनर्वसन गावांसाठी जो निधी होता तो कागदावरती वापरून त्या गावांवरती एवढा मोठा अन्याय केलाय की आज आपण ज्या वेळेस प्रस्ताव दाखल केले ते प्रस्ताव नामंजूर झाले आणि ते प्रस्ताव नामंजूर होण्याचं कारण एवढंच की यापूर्वी पुनर्वसनचा सर्व तालुक्याचा निधी वापरला गेल्यामुळं या तालुक्याला पुनर्वसनचा निधी मिळू शकत नाही असं पत्र शासनाने आपल्याला दिलं आहे। ते पत्र आपण वरखेडच्या सभेमध्ये दाखवलं। त्याचप्रमाणे माजी आमदारांनी असा आरोप केला की या वर्षी जो काही पाटबंधारे विभागाचा जो निधी आला तो निधी कुठे गेला? तो निधी आल्यानंतर आज आम्हाला पाण्याची अडचण येते किंवा मागच्या वर्षी दुष्काळ असल्या कारणाने त्यांनी जे आंदोलन केले, रस्ता रोको केले, त्यातनं पाणी आलं नाही। त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की दुष्काळ होता, धरण भरले नव्हते। परंतु त्याचं मूळ कारण काय आहे? तर त्याचं मूळ कारण आहे 2005चा समन्यायी पाणी वाटप कायदा। ज्या कायद्याचा जन्म झाला त्यावेळेस आमदार विधान परिषदेचे आमदार यशवंतराव गडाख होते आणि जो कायदा 2013ला लागू झाला त्यावेळेस आमदार शंकरराव गडाख होते। मग हे दोन्ही बापले काय झोपले होते का त्यावेळेस? माझा जाहीर सवाल आहे, ते शेजारीच बसलेले होते, भाषण ऐकतायत, लेख कान उघडे ठेवून ऐका। जाहीर आव्हान आहे, आपण खुलासा करा की त्यावेळेस अधिवेशनामध्ये हा जो ठराव मांडण्यात आला त्यावेळेस आपण कुठे होता? आरोलीच्या घाटात होता का शिमला आणि देऊळला होता? हे जाहीर करावं। आपण स्वतः ऐशाराम करायचा। कधी विधानसभेमध्ये हजेरी लावली नाही तर महाराजांनी साध्या डीपीडीसीच्या ज्या मिटिंगा झाल्या, मित्रांनो 5 वर्षामध्ये 2 डीपीडीसीच्या मिटिंग अटेंड करणारा माझी आमदार असेल तर काय त्याला कामाचा आमदार म्हणावं का? यावेळी उमेदवारांचा परिचय करूनही देण्यात आला। नामदार पंकजा मुंडे यांचं भाषण भ्रमणध्वनीवरून ऐकवण्यात आलं। या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसारडा, सरचिटणीस विवेक नाईक, चिटणीस नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, अंकुश काळे आदींसह भाजपा पदाधिकारी, उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते। याप्रसंगी आभार दिनकरराव गर्जे यांनी मानले। न्यूज रिपोर्टर बापू भुसाळ, एस9 मीडिया, नेवासा।